नमस्कार मित्रांनो, एखादी भाषा टिकून राहण्याकरता काही व्यक्ती कारणीभूत असतात असं म्हणेन. अर्थात मराठी भाषेत बऱ्याच मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या, पण मी आत्ता ज्या ठिकाणी आहे त्या व्यक्तीने बंगाली भाषा आणि बंगाली काव्य हे भारत नाही तर जगभर नेलं आणि ज्याला महागुरू किंवा गुरुदेव म्हणतात अशा रवींद्रनाथ टागोर यांच्या घराच्या बाहेर मी आत्ता उभा आहे. वास्तविक हा येताना इथे रस्ता इतका गजबजलेला होता की मला वाटत होतं की इथे गुरुदेवांनी इतकं महाकाव्य गीतांजलीसारखं वगैरे कसं लिहिलं असेल किंवा बाकीची जी काव्य लिहिली ती. पण आतमध्ये गेल्यावर कळतं की महाकवी म्हणजे काय असतो, काय त्यांची प्रतिभा होती. म्हणजे नुसतं भारतच नाही तर आज आपण ॲक्च्युली ट्रेड वॉर करता वेगवेगळ्या देशांची नावं घेतो आहे, पण गुरुदेवांनी लिटरली म्हणजे जपान, चीन, थायलंड, हंगेरी, US, मोस्ट ऑफ द युरोप सगळा फिरून तिथल्या कल्चरचा अभ्यास केला, तिथल्या लोकांशी संवाद साधला, ते त्यांच्या साहित्यात उतरलं. आणि म्हणजे गुरुदेवांचं कार्य होतं नाही की विविध देशात जाऊन आणि त्या संस्कृतीचा अभ्यास करून अमेझिंग. आजसुद्धा त्यांच्या नावाच्या सोसायटीज सगळ्या जगभर आहेत आणि त्या माणसाने इतकं दुःख भोगलं आहे. म्हणजे 1902 साली त्यांची पत्नी गेली, 3 साली मोठी मुलगी गेली, 5 साली वडील गेले, 7 साली मुलगा गेला. तरीसुद्धा हा माणूस म्हणतात ना एखादा अव्याहतपणे चालू असलेला जसा योगी असतो, ज्ञानयोगी, त्याप्रमाणे त्यांचं काम चालू होतं. 1941 साली 7 ऑगस्टला गुरुदेव गेले, पण मी मुद्दाम त्यांनी इथे पूर्ण त्यांचा पाच शेवटच्या काही दिवसांचा रेकॉर्ड केला आहे. म्हणजे त्याच्यात अगदी काही बारीक सारीक गोष्टी सुद्धा आहेत. पॅरिसमध्ये त्यांचा काढलेला ECG, 5 दिवस आधी त्यांना दिलेलं औषध. पण तो जो शेवटच्या काही दिवसांचा त्यांचा जो रेकॉर्ड आहे ना, तो असताना जाणवतो की हा गुरुदेव काय आहेत. म्हणजे आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, मोबाईल अलाउड नाही, इनफॅक्ट मोबाईल बंद करून जावं लागतो. पण म्हणून मी तिकिटाचे जे कागद आहेत ना, तिकिटाची मागची बाजू, त्याच्यावर त्यांच्या दोन लिहिलं. त्यांनी त्यांच्या मुलीला बोलावून घेतलं 29 जुलैला आणि त्यांनी काय लिहिलं बघा. द फर्स्ट डे सन हॅड आस्क ॲट द न्यू मॅनिफेस्टेशन ऑफ बिईंग हू आर यू. परत ते ग्लानीत गेले. परत जायच्या 2 दिवस आधी त्यांनी त्यांचं काव्य पूर्ण केलं. युअर क्रिएशन्स पाथ यू हॅव क्रिएटेड विथ अ व्हेरीड नेट ऑफ वाइल्ड्स, फॉल्स बिलीफ शेअर यू हॅव laid from the skillful of hands in the simple lives. म्हणजे थोडंसं तुटक वाटेल हे काव्य, त्याचा हे नाही आहे, यमक जुळत आहे नाही जुळत आहे, पण जो थॉट आहे त्याच्या मागचा की त्याच्यातनं कळतं की ना महाकावी का म्हणायचं. तर एक अतिशय सुंदर वास्तू आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं की अशा वास्तू झाल्या पाहिजेत. आणि मला आनंद झाला इथे आज बरेच बंगाली लोक येत आहेत, नॉन बंगाली लोकसुद्धा येतात. वर्ल्ड कपच्या निमित्ताने जे आलेले टुरिस्ट 1-2 दिसले मला. अशा वास्तूत जायला पाहिजे. आपण स्टॅटफोर्ड अपॉन एव्हनला इथून उठून जातो शेक्सपिअरचं बघायला, पण अशा मोठ्या मोठ्या महाकवींच्या वास्तू व्हायला पाहिजेत. इथे येऊन आल्यावर अक्षरशः एक प्रेरणा मिळते की महाकवी म्हणजे काय. म्हणजे पुलं शांतिनिकेतनला जाऊन जे त्यांना शिकावंसं वाटलं बंगाली, कारण बंगाली साहित्य बंगालीतनंच शिकलं पाहिजे, त्याचं खरं कारण इथे आल्यावर कळतं. मी एक छोटासा लेखक आहे, पण इथून बाहेर आल्यावर कळतं की मोठा साहित्यिक काय असतं. ते छोटीशी प्रेरणा नक्की मिळाली मी म्हणेन नुसत्या या व्हिजिटने. मला पण असं वाटतं की हे सगळं वाचलं पाहिजे, बंगाली शिकून वाचलं पाहिजे, कारण इतकं महाकाव्य आहे आणि महान कार्य आहे माणसाचं की अमेझिंग. तर नक्की या. तुम्ही कलकत्त्याला आलात तर बाकी सगळं करा, पण रवींद्रनाथ टागोर म्युझियमला नक्की या. ठाकूरबाडी म्हणतात इथे. थोडासा कष्टप्रद यायचा रस्ता आहे, गर्दीचा आहे, पण नक्की या आणि अशा वास्तू नक्की बघा, तुम्हाला आवडेल. आणि मी माझ्या चॅनलमार्फत या दाखवतच राहीन, तेव्हा भेटत राहू क्रिकेट कुझिन कारवावर. चला तर आता पुढच्या कलकत्त्याच्या ठिकाणाकडे जाऊया. धन्यवाद.